नमस्कार, मी कल्पना. माय वर्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चकल्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी 2 ग्लास तांदूळ घेतले. त्याच ग्लासनी 1 ग्लास चना डाळ घेतली. मी या ग्लासचं प्रमाण घेते आहे. तुम्ही कुठल्या भांड्याने घेतलं तरी पण एकच भांडं ठेवायचं प्रमाण घेण्यासाठी. आता त्याच ग्लासने मी अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतली आणि अर्धा ग्लास ज्वारी घेतली आणि पाऊण ग्लास पोहे घेतले, जाड पोहे. हे सर्व धान्य आपल्याला वेगवेगळं धुवून घ्यायचं आहे आणि वेगवेगळं सुकवायचं सुद्धा आहे. वेगवेगळं यासाठी की सगळ्या दाण्यांचा आकार वेगवेगळा आहे. चण्याची डाळ आपली जाड असते, तांदूळ बारीक असतात, त्यामुळे आपल्याला ते वेगवेगळं धुवायचं आणि सुकवायचं आहे. कडक सुकवायचं आणि मग भाजायचं आहे. आपल्याला एक एक करून सगळं धान्य वेगवेगळंच भाजायचं आहे. आता तांदूळ भाजायला घेतले आहे मी आणि भाजून झाले ते एका ताटात मी कापड ठेवलं आणि त्या कापडावर तांदूळ काढले. कारण की त्या तांदळाचा घाम ताटात जर डायरेक्ट काढला आपण तर तांदळाला घाम सुटेल. आता चना डाळ सुद्धा भाजून घेते. तांदूळ भाजून झाले आहेत. भाजायला जवळपास 5 मिनिट तरी लागतात. चना डाळला थोडा जास्त वेळ लागतो. 5 ते 7 मिनिट लागतात चना डाळ भाजायला. आणि आता उडदाची डाळ भाजून घेते आहे. ती तर खूपच लवकर भाजून होते बारीक असल्यामुळे. आणि ज्वारीसुद्धा भाजून घेते आहे. आता पोहे भाजू आणि सर्व धान्य भाजलेलं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि दळून आणायचं.